दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गेल्या 1 वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे चैतन्य विष्णू भोसले यांनी प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मिळालेल्या माहितीनुसार देऊळगाव राजे येथील गायरान गट क्रमांक 224/1 या शासकीय जमिनीवर विनापरवानगी पत्र्याचे शेड उभारून हॉटेल महालक्ष्मी नावानं व्यवसाय सुरू करण्यात आलाय. या प्रकरणी ग्रामपंचायत, तलाठी मंडळ, अधिकारी, तहसीलदार तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर अनेक पत्रव्यवहार झालेत. चौकशी अहवालांमध्येही गायरान जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे नमूद करण्यात आलंय. ग्रामपंचायतीनं संबंधितांना नोटिसा बजावून 7 दिवसांच्या आत अतिक्रमण स्वतःच्या खर्चाने हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र नोटीस दिल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे संबंधित दादा सोनवणे, सचिन सोनवणे यांनी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये गायरान जमिनीवरील 10,000 स्क्वेअर फूट हॉटेल आणि पार्किंग बांधकामाबाबत माहिती दिली होती. तसेच काही पंचनाम्यांमध्ये या जागेशी माझा संबंध नसल्याचं आणि प्रशासनानं कारवाई केली तरी हरकत नसल्याचं नमूद केल्याची माहिती समोर आलेली आहे.